नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचा इशारा, 2 मार्च पासून बेमुदत काम बंद, पुण्यात आक्रोश मोर्चा। प्रलंबित मागण्यांबाबत शासनाचा वेळकाढूपणा सुरूच असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीने तीव्र आंदोलन छेडले। 18 फेब्रुवारीपासून असहकार आंदोलनाला प्रारंभ झाला असून कर्मचाऱ्यांनी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून काळ्या फिती लावून कामकाज केले। 20 फेब्रुवारीपासून मोजणी काम बंद ठेवण्यात आले। शासनाने दखल न घेतल्यास 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान सामूहिक अर्जित रजा घेण्यात येणार असून 27 फेब्रुवारी रोजी पुणे येथील जमाबंदी आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। त्यानंतरही निर्णय न झाल्यास 2 मार्च पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला। तांत्रिक वेतन श्रेणी लागू करणे, सुधारित आकृती बंद तयार करणे, मोजणी कर्मचाऱ्यांना निश्चित प्रवास भत्ता वेतनात समाविष्ट करणे, खासगीकरणाचा निर्णय रद्द करणे, वर्जन 2 सॉफ्टवेअर सुलभ करणे, चौकशीशिवाय थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची पद्धत थांबविणे, तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतंत्र मोजणी साहित्य उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्या आहेत। 14 फेब्रुवारी 2020च्या आदेशानुसार तांत्रिक वेतन श्रेणी अद्याप लागू नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे। महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 4 जून 2025 रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत 150 दिवसात मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र मुदत संपूनही ठोस निर्णय झालेला नाही असा आरोप करण्यात आला। महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या भेटीतही केवळ आश्वासनांवरच बोडवण झाल्याची टीका झाली। रवींद्र कांबळे यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने निवेदन सादर केले। आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय झाल्यास माफी मागत आंदोलनानंतर दुप्पट काम करून भरपाई देऊ असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला। बोलणार का? सांगाल, आज भूमी अभिलेख कार्यालयामध्ये काम बंद आंदोलन पाहायला मिळालं आहे। काळ्या फिती बांधून आंदोलन करताय, काय मागण्या होत्या सर? प्रमुख मागण्या तुमच्या? आमच्या शासन स्तरावरील प्रमुख मागण्या गेल्या 70 वर्षापासूनच्या मागण्या आहेत, जे की आज आमचा जो कर्मचारी आहे तो 4 जनरेशनमध्ये काम करतो आहे। आम्ही शंकुसाखळीपासून ते आज रोवर पण पोहोचलेले आहेत, पण तरी पण आमच्या जे 70 वर्षापासूनची मागणी होती की आम्हाला तांत्रिक वेतन मिळालं पाहिजे, ते आज पण अद्याप मिळालं नाही। फक्त आम्हाला आश्वासन दिले जातात आणि आश्वासन देऊन आम्हाला त्याचे बोलवून केली जाते की तुम्हाला देण्यात येईल। आज आम्ही जे आंदोलन पुकारलेलं आहे हे अतिशय धोरणात्मक आणि रिस्तर आंदोलन पुकारलेलं आहे। यासाठी आम्ही सर्व राज्यातील सर्व एकत्र संघटना मिळून एक कृती समिती स्थापन केली आहे आणि समितीच्या माध्यमातून आम्ही 18 फेब्रुवारीपासून आंदोलनाचं सुरुवात केली आहे। 18 तारखेला पहिला टप्पा झालेला आहे, आज दुसरा टप्पा आहे आणि 23 ते 27मध्ये आम्ही अर्जित रजा घेणार आहेत आणि 2 मार्चपासून आम्ही पुन्हा महाराष्ट्र बंद करणार आहेत। आणि आमच्या शासनाने आमच्या मागण्या मंजूर नाही केल्या तर आम्ही दाखवून देणार आहे किंवा आमची जी मागण्या आहेत त्यामुळे जनतेचे कामं किती प्रलंबित राहतील आणि आम्ही जे काम केले आहेत आजच्या परिस्थितीला आमच्या कामाची कुठं ना कुठं पावती मिळत नाही, हा कर्मचारी दुखवलेला आहे। या माध्यमातून शासनाला आम्ही एवढीच विनंती करतो की आमच्या कर्मचाऱ्याच्या मागण्या मंजूर कराव्या आणि आम्हाला न्याय द्यावा। धन्यवाद। आता जे तुमची चर्चा झाली अधिकाऱ्यांसोबत, त्यांचे काय म्हणणं आलं? माननीय खरगे साहेबांनी हे सांगितले किंवा त्यांनी आमची जी मागणी होती त्यामधली 2 नंबरची जी मागणी आहे आकृती बंद जे मंजूर केलेलं आहे, परंतु आकृती बंद मंजूर केला आहे ते शासनाच्या या खात्यामध्ये अनेक योजना चालू आहेत, जे की एकदा चालवण्यापूर्वी याच खात्यामध्ये ज्या योजना चालू होत्या त्या वेगवेगळ्या योजना होत्या, ज्यामध्ये एकत्रीकरण योजनेचे कार्यालय वेगळे होते, PHS होते ते पोलीस कार्यालय वेगळे होते, भूमापनचे कार्यालय वेगळे होते। परंतु आज एकदा चालवण्याला जे पॅटर्न लागू केलं आहे आणि त्यावरच आपल्याला वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, त्यामुळे आमचा कर्मचारी त्या कामाच्या याच्यामध्ये दबावाखाली धडपत गेलेला आहे। याबद्दल आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी म्हणले किंवा वेगवेगळ्या टप्प्याने आम्ही तुमच्या मागण्या मंजूर करू, पण आज कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे, कारण आम्हाला फक्त आश्वासन मिळाले आहेत। आम्ही ते सांगितले की आमचे आंदोलन आम्ही कायम ठेवणार आहेत, आम्हाला फक्त ते सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहेत, आश्वासन देत नाहीत। आज कर्मचारी कोणी ऐकणार नाही, एवढंच मी सांगतो सर। पण यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होतील, यामुळे कर्मचाऱ्याचे हाल होतील याबद्दल माझं एवढंच म्हणणं आहे किंवा जनतेचे आम्ही आतापर्यंत जी सेवा दिलेली आहे ते अतिशय
प्रामाणिकपणे आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. आज आमच्या हक्कासाठी आम्ही लढत आहोत. तर त्या जनतेने आम्हाला सहकार्य करावं आणि आम्ही निश्चित त्यांची जी कामं पडली झाली ती आम्ही रात्रंदिवस एक करून ते आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी विवेक कोठाळे, कृती समिती राज्य समन्वयक. आत्ताच आज दिनांक 22 फेब्रुवारी रोजी माननीय ACS साहेबांची आम्ही माननीय उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथे भेट घेतली. आम्ही सरांना आमच्या मागण्या निवेदन दिलं आणि मागण्या पण सांगितल्या. सर म्हटले की मी पॉझिटिव्ह आहे, आतापर्यंत कोणी काही काम केलं नाही, मी करतो आहे. पण या तुमच्यामार्फत मी सगळ्या कर्मचारी आणि आमचं वरिष्ठ कार्यालय मान्य जबाबदारी आयुक्त कार्यालय यांना एकच सांगू इच्छितो की आतापर्यंत मॅटने सुद्धा निर्णय दिला होता, तरी आमच्या बाजूनं तुम्ही डिसिजन घेतलं नाही आहे. नुसतं कर्मचाऱ्याची परेशानी सुरू आहे. तरी मी इथून सर्वांना सांगतो की हे आंदोलन असंच चालू राहील. आंदोलन कुठेही माघार घेणार नाही. जे लोक थोडे निगेटिव्ह आहेत त्यांनी पण पॉझिटिव्ह व्हावं. हे आंदोलन 100% निर्णयात्मक होणार आहे. आणि मी आपल्या मार्फत जनतेची माफी मागतो की जेवढ्या दिवस तुमच्या सेवेत आम्ही सेवा देऊ शकणार नाही, त्याबद्दल माफी मागतो. आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही दुपटीने तुमचं काम करू ही ग्वाही देतो. धन्यवाद. हम सब हमारी मांगे पूरी करो. तांत्रिक प्रदर्शनी